तर मित्रांनो, आम्ही 100% सेंद्रिय शेती करत असल्याने आम्ही कुठल्याही तणनाशकाचा वापर करत नाही. त्यामुळे आम्हाला कायम खुरपणी करत राहायला लागते, नाहीतर जैविक मल्चिंग किंवा नॅचरल मल्चिंगचा वापर करायला लागतो. याचं म्हणजेच काय की एकतर आम्ही पालेभाजी पसरून लावतो किंवा ऊसाचं पाचट, गव्हाचा भुसा आणि इतर गवतवर्गीय कचरा यांनी आमचे बेड झाकतो. यावर्षी मात्र आम्हाला थोडीसे वेगळं काहीतरी करून पाहावंसं वाटलं. आम्ही 25 मायक्रॉनचं प्लॅस्टिकचं मल्चिंग वापरत नाही, कारण ते UV स्टॅबिलाइज जरी असलं तरी ते त्याचं मायक्रोप्लास्टिक रिलीज होत राहतात आणि जमिनीत जातात. दुसरं म्हणजे त्याला लाईफ कमी आहे, एका वर्षामध्ये ते फाटून जातं. तर त्यामुळे आम्ही यावेळेला HDPEचं 120 GSMचं वीड कंट्रोल फॅब्रिक आणलेलं आहे आणि ते आम्ही शेतामध्ये टाकतो आहे. याचं साधारण एकरी खर्च 70-1,000 रुपयाच्या ह्याच्यात येतो, पण ह्याची लाईफ 7 ते 8 वर्ष असल्यामुळे वर्षाला 10,000च होतात. ज्याच्यामुळे काय होतं की आपल्या खुरपणीचा जो खर्च होतो तेवढाच खर्च ह्याच्यामध्ये सुद्धा होतो. हे तुम्ही बघू शकताय बघा, आम्ही आता इथे पूर्ण वीड कंट्रोल फॅब्रिक टाकत चाललेलो आहेत आणि ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यात पाणीही जिरतं. त्यामुळे ह्याच्यात पावसाचं पाणी जरी थोड्या वेळ जमा होत असेल तरी इकडे बघा, इथे आत्ता आम्ही पाणी सोडत होतो आणि पाणी सोडलेलं पूर्ण त्यात जिरतं आहे. आम्ही पाणी ह्याच्यासाठी सोडतो आहे की हे खाली चिकट व्हावं आणि हे सगळी मॅट आहे ती जमिनीला चिकटावी आमची, म्हणजे हवेने उडून जाऊ नये.